प्रेज द लॉर्ड, हालेलुया. तर आपण एक दोन बहिणीबद्दल आपण काय करणार आहोत, ऐकणार आहोत. बायबलचं वचन काढा कृषी वर्तमानाचं 10वा अध्याय आणि काही वचन आहे त्या वचनामध्ये बघूया. वाचा. दहावा अध्याय आणि 38 ते 42 वचन. मग येशू आणि त्याचे शिष्य त्याच्या मार्गाने जात असता तो एका खेड्यात आला. तेथे मार्था नावाच्या स्त्रीने त्याचे स्वागत करून आदरातिथ्य केले. तिला मरिया नावाची एक बहीण होती. ती प्रभूच्या पायाजवळ बसली व तो काय बोलतो हे ऐकत राहिली. पण मार्थेची अति कामामुळे तारांबळ झाली. ती येशूकडे आली आणि म्हणाली, प्रभू, माझ्या बहिणीने सर्व काम माझ्यावर टाकले, याची तुला काळजी नाही काय? तेव्हा मला मदत करायला तिला सांग. प्रभूने उत्तर दिले, मार्था मार्था, तू पुष्कळ गोष्टींविषयी दगदग करतेस, पण एक गोष्ट आवश्यक आहे. हे मी सांगतो, कारण मरियेने तिच्यासाठी चांगला कार्यभाग निवडला आहे. तो तिच्यापासून काढून घेतला जाणार नाही. आमेन. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल मध्ये काय सांगितलं? मरियेने चांगला वाटा निवडून काय केलेला आहे? चांगला वाटा. चांगला वाटा म्हणजे काय? परमेश्वरासाठी तुम्ही आणि मी एक चांगली गोष्ट करणं म्हणजे त्याला काय आहे? चांगला वाटा. हालेलुया. आपल्याला वाटा लागतो मोठा चांगला. मटन पाहिजे, बिर्याणी पाहिजे, काय काय पाहिजे. प्रेज द लॉर्ड. पण बायबल मध्ये काय सांगितलं? मरियेने चांगला वाटा निवडून घेतला. आणि तिच्यापासून तो कोणी काढून घेतला जाणार नाहीये. आमेन. तुम्ही आणि मी परमेश्वरासाठी काय करत आहे? काय करत बसली होती मारिया त्या ठिकाणामध्ये? बोला ना, काय करत होती? वचन ऐकत होते. तुम्ही जर बसलेले आहेत, तुम्ही बसलेले लोक आज वचन ऐकत आहे. हे चांगल्या प्रकारचं काय आहे? उत्तम प्रकारचा तुम्ही काय करत आहे? परमेश्वराला आवडणारी गोष्ट करत आहे. तुम्हाला सांगतो, बायबल मध्ये सांगितलं, मार्क काढा पडापडा. मार्क 30 वचन असेल. मार्क 13. मी तुम्हाला खरे सांगतो की या सर्व गोष्टी 31 वाचा. आकाश स्वर्ग व आणि पृथ्वी नाहीशी होतील, पण माझी वचने नाहीशी होणार. आकाश आणि पृथ्वी काय होणार आहे? नाहीशी होणार आहे, पण माझी वचन नाहीशी होणार नाही. जे परमेश्वराचं जे वचन आहे हे काय आहे? उत्तम वाटा. नाहीसं होत नाहीये. आमेन. सगळं नाहीसं होऊन जाईल. आकाश नाहीसं होऊन जाईल, पृथ्वी नाहीसे होऊन जाईल, चंद्र सगळं काही नाहीसं होऊन जाईल. पण बायबलचं वचन सांगतं की देवाचं वचन नाहीसं होणार नाही. बायबल मध्ये काय सांगितलं? ही जी बहीण आहे मारिया, कोणाच्या चरणाजवळ बसलेली आहे? तुम्ही आणि मी प्रभूच्या चरणाजवळ बसल्यानंतर तुम्हाला काय मिळणार आहे? बायबल मध्ये सांगितलं चांगला वाटा आहे, चांगली गोष्ट आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही असं नका समजू. ही मरिया, या मरियाने देखील अनेक गोष्टी केलेल्या आहे. बायबल मध्ये सांगितलेले आहे. येशूच्या चरणावर तिने काय केलेलं आहे? तेल ओतलेलं आहे. हालेलुया. अलाबास कुपी. किती लोकांना अलाबास कुपी माहिती आहे? अलाबास्त्र कुपी ही येशूच्या चरणाजवळ काय केलेली आहे? तिने चरणावर ओतलेली आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. तर तुम्ही आणि मी चांगला वाटा, चांगली स्त्री. कोणची स्त्री झाली पाहिजे? चांगली स्त्री. चांगली स्त्री. हालेलुया. म्हणजे म्हातारी स्त्री असो, नाही तर तरुणी स्त्री असो, किंवा ह्या लेकरावाने असलेली मुलगी असो, तरुण स्त्री असो, वृद्ध स्त्री असो, किंवा अजूनही त्याच्यापेक्षाही वृद्ध असो. ती स्त्री कशी पाहिजे? ती कोणाच्या चरणाजवळ बसलेली पाहिजे? चरणाजवळ बसलेली पाहिजे. मनाच्या येशूच्या चरणाजवळ. चरणाजवळ. आज हिचं नाव, या मरियेचं नाव साऱ्या दुनियामध्ये जिथं जिथं सुवार्थ सांगण्यात येत आहे त्या त्या ठिकाणामध्ये हिचं नाव काय होत आहे? गाजलं जात आहे. तिने परमेश्वरासाठी, तिने येशूसाठी काय केलेलं आहे? हालेलुया.
प्रेषिताबरोबर तिचं पण नाव येतं. आमेन. बोला हालेलुया. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. कोणाबरोबर नाव येतंय? नाव येतं का नाही? तुमचं नाव कुठं आलं पाहिजे? हा, माझं नाव पेपरला आलं पाहिजे, माझं नाव टीव्हीला आलं पाहिजे, माझं नाव कुठं कुठं आलं पाहिजे. अरे बाळा, तुझं नाव इकडं तिकडं नाही, तुझं नाव कुठं आलं पाहिजे? बायबल मध्ये तुझं नाव कुठं आलं पाहिजे? देवाच्या राज्यामध्ये तुझं माझं नाव आलं पाहिजे. हालेलुया. बोला हालेलुया. बोला हालेलुया. शेजारच्याला जागा करा, बोला सगळे उभे राहा. आपण उभे राहा सगळे. हालेलुया म्हणा. हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. उभे राहा, जागे व्हा. हालेलुया. जागे व्हा, जागे. हालेलुया. बोला हालेलुया. काय सांगितलं? मारिया, चला काढा मारिया, चला. आता भरपूर मारिया पाहू आपण. मारिया किती? येशूची आई म्हणा, येशूची आई. येशूची आई मरिया. आणि ही आलावास कृपी दिलेली अलाबास्त्र कुपीवाली मरिया वेगळी. मारिया. मगदलिया मरिया एक. आणि मगदलिया मरिया वेगळी. पहाटेची ती येशूकडे. कोणाकडे ती येते? कधी येते ती बाई? येशूला पाहिलं. पहाटे येशूला पाहायला येते. अशा स्त्रिया पाहिजे ना आपण. हालेलुया. म्हणा, कोणती स्त्री पाहिजे? पार्टीचे पार्टीत येणारी स्त्री पाहिजे. शेजारच्याला म्हणा, लवकर येत जा, पहाटे येत जा जरा. या इकडे, पुढे या, ब्रदर पुढे या. कुठे या? इथे या, जवळ या. कुठं आली पाहिजे स्त्री? सकाळीच आली पाहिजे येशू लवकर. जवळ आली ती. किती वाजता आली पाहिजे? पहाटे. मारिया मगदलिया कुठे गाणं वाचा. मला असं वाटतं लूक मध्येच आहे. 24. लूक याचा 24वा अध्याय आणि वाचा 1, 2, 3. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केलेली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरेजवळ आल्या. त्या मगदलिया मरिया, योहान्ना व याकोबाची आई मरिया ह्या होत्या. त्यांच्या बरोबर ज्या दुसऱ्या होत्या त्यांनीही हे वर्तमान त्या काय म्हणलेलं आहे? त्या स्त्रिया. त्या स्त्रिया म्हणजे त्याच्यामध्ये काय आहे? कितीतरी स्त्रिया कुठं आलेला आहे? येशूला त्यांना कळलेलं नाही. देवदूताने सांगितलेलं आहे येशू काय झालेला आहे? पुनरुत्थान झालेला आहे. वेळेत आलेल्या. हालेलुया. किती वाजता आल्या? पहाटे. पहाटे. मी म्हणतो ना, आपण कसे पाहिजे? जागृत. बसा. जिवंत पाहिजे. बोला ना, जिवंत पाहिजे. जिवंत. किती वाजता आली मारिया? पार्टीचे. मारिया मागताय काय म्हटलं? सुगंधी. मग आठवड्याच्या पहिल्या दिवशी मोठ्या पहाटेस आपण तयार केली सुगंधी द्रव्ये घेऊन त्या कबरीजवळ आल्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणत्या कबरीजवळ आल्या? येशूच्या. हा, त्या मगदलिया मरिया, योहन्ना, याकोबाची आई मरिया. याकोब म्हणजे कोण? येशूचा भाऊ. येस. येशूची आई पण कुठं आलेली आहे? आई पण आलेला आहे आणि भाऊ पण कुठं आलेला आहे? येशूला पाहिलं. येशूला पाहायला आलेला आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. म्हणा, येशूला पाहणं, येशूला पाहिलं. येशू जवळ बसणं, येशूजवळ बसणं. येशू बरोबर चालणं. बरोबर चालणं. शेजारच्याला म्हणा, आशीर्वादित आहे. आशीर्वादित आहे. आशीर्वादित आहे म्हणावा. आशीर्वादित आहे. लय लय आशीर्वादित आहे. आशीर्वादित आहे. कसं आहे? लय लय येस. किती आहे? आंटी किती आहे? लय लय आशीर्वादित आहे. हे लोक परमेश्वराचे लोक कसे असतात? बायबल मध्ये तिथं काय सांगितलं? येशूच्या चरणाजवळ बसणार. चांगला वाटा निवडलेले लोक आहेत. Praise the Lord. ही मारिया कोणचा वाटा दिलाय तिला? चांगला वाटा. चांगली व्यक्ती म्हणलेले. चांगली चांगली या शब्दाचा अर्थ काय आहे? सद्गुणी. सद्गुणी स्त्री. म्हणा, सद्गुणी स्त्री. सद्गुणी स्त्री. सद्गुणी स्त्री. अजून कोणची? पहिली पण आहे. सद्गुणी स्त्री म्हणजे अशी स्त्री जी चांगले नैतिक गुण आणि वर्तन धारण करते आणि तिच्या चांगले गुण संयम, नम्रता, प्रेमळपणा, सहनशीलता या असे कितीतरी गुण आहे. मग पहिली जी स्त्री असते ती स्त्री म्हणजे कुकर्म किंवा वाईट करणारी स्त्री. हालेलुया.
म्हणा बद पहिली. बद पहिली स्त्री. बद पहिली स्त्री म्हणजे कुकर्म किंवा वाईट काम असा त्याचा अर्थ होतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मग आता तुम्ही कोणत्या स्त्री आहेत? सद्गुणी. सद्गुणी स्त्री पाहिजे. सद्गुणी स्त्री. नाही. नाही. सद्गुणी स्त्री ये बद पहिली. आपण सद्गुणी स्त्री नाही. कोणता नवीन भाग आलाय तो बहिणींचा? एक स्टाईल. हे सद्गुणी स्त्री अशा असतात का? हा नाही. सांगा ना. हालेलुया. सद्गुणी स्त्री म्हणजे सकाळीच उठणारी येस. मारिया सारखी. म्हणा मारिया. आमेन. हालेलुया. मारिया मगदलिया सारखी. Praise the Lord. बोला ना बोला ना. मारिया मारिया मगदलिया सारखी. त्याच्यानंतर काय सांगितलेलं आहे? योहन्ना सारखी. त्याच्यानंतर काय म्हणलं? याकोबाची म्हणजे येशूची आई सारखी स्त्री पाहिजे. हालेलुया. येशूची आई पण कशी होती? चांगली स्त्री. शेजारच्याला मला सद्गुणी होती. सद्गुणी होती. हा कुमारिका असताना ती काय झाली? गर्भवती. गर्भवती राहिलेली आहे. हालेलुया. तिच्याद्वारे येशूचा काय झालेला आहे? जन्म जन्म झाला. तिने पण येशू ख्रिस्ताला तारणार म्हणून स्वीकारलेला आहे. हालेलुया. Praise the Lord. कोणती स्त्री आहे ती? सद्गुणी स्त्री. सद्गुणी. येस. का वाईट स्त्री आहे? वाईट स्त्रिया काय करतात? वाईट स्त्रियांचं काम इथं आलं का लगेच तिकडं, तिकडं झालं का तिकडं, तिकडं साऱ्या दुनियात. वध पहिली स्त्री. Praise the Lord. पण माझा विषय काय आहे? मार्था आणि मारिया. आणि त्यांच्या भावाचं नाव काय आहे? लाजरस. लाजरस. या लाजरसला बायबल मध्ये असं सांगितलं की तो 4 दिवसापासून कुठं त्याला मेलेला होता, त्याला कबरेमध्ये पुरलेलं होतं. पण येशू त्या ठिकाणामध्ये आला. येशूने त्याला आवाज दिला आणि आवाज दिल्यानंतर तो मेलेला सडलेला लाजर काय झालेला आहे? बाहेर आलेला आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आनंदी तुमचा आवाज येत नाही. मला प्रेज द लॉर्ड हालेलुया जर आलं तर मी समजून घेईन की तुमच्यापर्यंत माझा मेसेज काय होत आहे? पोहोचत आहे. कोणती स्त्री म्हटलेला आहे तिला? सद्गुणी. सद्गुणी स्त्री. हा? चांगली. चांगली स्त्री म्हटलेलं आहे. चांगली उत्तम. हालेलुया. कारण की या चांगल्या स्त्रियांचे गुण कसे असतात? पहाटेच उठतात आणि कष्ट करणाऱ्या स्त्रिया असतात. ते काय करणाऱ्या असतात? ते काम करतात. तिळ पैसे काय करवतात? जपावतात. ते एकमेकाचे मन ते काय करत आहे? जपतात. हे चांगल्या स्त्रियाचं काम आहे. येस. काय केलं बायबल मध्ये? काय सांगितलं? चांगला वाटा हा निवडला. तिने कोणचा वाटा निवडलाय? चांगला वाटा. लुकृष्य वर्तमानामध्ये सांगितलं, ऐकलं ना आपण? येस. वाईट वाटा निवडला का? नाही. हा चांगला वाटा म्हणजे बायबल मध्ये असं सांगितलं की येशू जवळ बसलेली आहे. बायबल मध्ये सांगितलं. मग ते पुढे जात असता तो एका गावात आला तेव्हा मार्था नावाची एक स्त्री व त्याचे त्याचे आपल्या घरी स्वागत केलं. कोणी स्वागत केलं? मार्थाने. मार्थाने स्वागत केलं. अशी स्त्री पाहिजे की देवाच्या कामासाठी स्वागत करणारी स्त्री पाहिजे. देवाच्या कामामध्ये बसणारी स्त्री पाहिजे. तो देवाचा गौरव करणारी स्त्री पाहिजे. बोला हालेलुया. बोला हालेलुया. हालेलुया. कजळाव वृत्तीची स्त्री पाहिजे. नाही. ती कशामध्ये येते? बद पहिली बद स्त्री. पहिली. बद पहिली म्हणजे घाण पसरवणारी, कुकर्म करणारी, वाईट काम करणारी. बायबल मध्ये बद पहिली स्त्री कोण होतं माहिती आहे तुम्हाला? हा पण इजबेली इजबेल. कुकर्म करणारी होती. सेवकाचा घात करणारी, येस. व्यभिचार करणारी. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 बोला हालेलुया. हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं या मार्थाचं काम काय आहे? तिने येशूचं काय करत आहे? स्वागत करत आहे. मारियाचं काम काय आहे? मारिया कुठं बसत आहे? देवाचं वचन ऐकत आहे. त्यानंतर बायबल मध्ये असं सांगितलं की मार्था देखील परमेश्वराच्या सेवेसाठी काय करत आहे? काम करत आहे. तरी येशू काय म्हणतोय? त्या कामापेक्षा देवाजवळ बसणं ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे. हालेलुया. काय काय लोकांचं आम्हाला काम आहे. रविवारच्या दिवशी पाऊस आला, रविवारच्या दिवशी आम्हाला असं झालं तसं झालं. ते लोक देवाला आवडत नाही. जे लोक कंटिन्यू देवाच्या चरणाजवळ बसतात, जे लोक पहाटी देवाच्या चरणाजवळ असतात, एनी टाइम देवाच्या चरणाजवळ असतात, ते लोक काय केलेलं आहे? त्या लोकांनी चांगल्या प्रकारचं काय केलेलं आहे? वाटा निवडलेला. वाटा निवडलेला आहे. हालेलुया.
हालेलुया. हालेलुया. तुमचा हालेलुया जर आला तर मी समजून घेतो तुमचे डोळे इकडे कुठंतरी चाललेत. माझा आवाज चाललाय. नाही. शेजारच्याला हलवा जरा. हालेलुया. हा बायबल मध्ये सांगितलं मार्था पण त्या ठिकाणी काय करू लागली होती काळजी. मार्था स्वयंपाक करायला गेली. 40 वचनामध्ये सांगितलंय. तेव्हा मार्तेला फार काम पडल्यामुळे तिची तारंबळ उडाली आणि ती पुढे येऊन म्हणाली, प्रभूजी, माझ्या बहिणीने माझ्या एकटीवर कामाचा भार टाकला आहे. मार्थे काय करत आहे? काम करत आहे. पण तिच्यामध्ये पण काय आहे? पवित्र नाही आहे. हालेलुया. मार्था पण कशी चांगली चांगली व्यक्ती आहे. चांगली स्त्री आहे. आणि येशू काय म्हणतोय? परियेने उत्तम. मरियेने उत्तम वाटा मिळवला. त्या कामापेक्षा उत्तम प्रकारचा वाटा. आमेन. तुम्ही देवाचं झाडू मारतात, तुम्ही चटई टाकतात, तुम्ही देवासाठी गवत काढतात, देवाचं काय काय काम करतात. हे काय आहे? चांगलं आहे. चांगल्या प्रकारचा वाटा आहे. Praise the Lord. हालेलुया. बोला कोणत्या प्रकारचा वाटा आहे? चांगल्या प्रकारचा वाटा आहे. चांगला प्रकारचा वाटा आहे. कोणता? हालेलुया. हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं अशा किती काही स्त्री आहेत. हो. हा भरपूर सांगितलेले आहे. आपण अजून एक स्त्री बद्दल बघूया. आपण पहिले पेत्र काढा. पहिले पेत्र्याचा 3रा अध्याय आणि काही वचन 1 पासून काही वचन वाचा. तसेच स्त्रियांनो तुम्ही बायबल नाही आहे इथे यांच्या जवळ येऊन बसा. लांब नाकोस या जवळ आणखी तिला बस वाचता येतं ना. हा येतं जवळ बसा. ज्यांच्याकडे बायबल नाही त्यांनी शेजारच्या जवळ बसा. प्रेस द लॉर्ड. कांद्याची पिशवी सगळं नेतो इकडं तिकडं, पण बायबल तुम्हाला काय करता येत नाही, तुम्ही घेऊन येत नाही. ही कितीतरी वाईट गोष्ट आहे. समजा तुम्ही बाजारला गेले, पिशवी नाही नेली तर बाजार आणणार आहे का? शेजारच्याला म्हणा. कुणी कुणी बायबल नाही आणलं सांगा ना. आजचे दिवस माफी बर का. आजचे दिवस माफी. काय सांगितलं? तसेच स्त्रियांनो तुम्ही आपापल्या पतीच्या अधीन असा, यासाठी की कोणी वचनाला अमान्य असले तरी स्त्रिया बायबल मध्ये काय सांगितलं? मार्था मारिया एकदम उत्तम स्त्री आहे. कोणती स्त्री आहे? उत्तम. मारिया कुठं बसलेली आहे? देवाच्या चरणाजवळ बसलेली. मार्था पण कोणासाठी काम करत आहे? येशूची काय करत आहे? येशूला जेवण तयार करत आहे. येशूच्या अर्ध्या गोष्टीची ती पण काय करत आहे? काम करत आहे. पण येशू काय म्हणत आहे? तिच्यापेक्षा मारिया चांगली आहे. मारियाने काय केलेलं आहे? चांगला वाटा घेतलेला आहे. तुम्ही आणि मी जर देवाचं वचन घरी वाचत असेल, प्रार्थना करत असेल, उपवास करत असेल, आराधना करत असेल, देवाच्या अनेक गोष्टी करत असेल, ओ तुम्ही कोणता वाटा निवडलेला आहे? चांगला वाटा निवडलेला आहे. आणि चांगली स्त्री तिच्यामध्ये एक गुण आहे, त्या अधीन राहते. कोणाच्या अधीन राहायचं? स्त्रियांनी. नवऱ्याच्या. तरुण स्त्रियांनी आपल्या नवऱ्याचं ऐकायचं का नवऱ्याला मारायचं? सांगा ना. नाही. काय काय बहिणी मारतात, ढोसा मारतात असं डायरेक्ट. मला मारलं मग थांबा मी पण मारते. मग प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कधी कधी नवरा सांगतो ना तर ऐकायचं. नवरा म्हणतो ना इकडे जाऊ नकोस, नाही जायचं. काय काय तू ब्रेनी जातात. मग नुकसान कोणाला होतं? त्यांनाच. त्यांना जो नवऱ्याला माहित असतं तिकडं चुकीसाठी. चुकीचं ठिकाण आहे. आणि त्या अशा चुकीच्या ठिकाणामध्ये तो जाऊ नको म्हणतो तर कधी कधी ऐकायचं. कधी कधी रस्त्याचा मोड असतो असा वळण. असा यल दाखवतात, टर्निंग दाखवतात. असा असा सापाचा कसं नागमोडी असतं तसं दाखवतात. का दाखवतात? डोक्याचं हा? वळण आहे. ही धोक्याचं नाही, तिथं वळण आहे. पुढं तुम्हाला असं असंच वळण आहे. असा वळणाचा तो काय आहे? रस्ता. रोड आहे. कधी कधी असा यल दाखवतात, अचानक असा रोड. प्रेस द लॉर्ड. मला तुम्हाला काय सांगायचं समजून घ्या. मग जर आपण नाही ऐकलं तर काय होणार आहे? नुकसान कोणाचं होणार आहे? स्वतःचं. हा. अधीन कोणाकोणाचे राहायचंय? नवऱ्याच्या. नवऱ्याच्या अधीन राहायचं. आणि नवऱ्याने पण शाईन नाही करायची. नवऱ्याने पण बायकोला काय करायचं आहे? जीव लावायचा. मान द्यायचा. मला मान द्यायचा. मान द्यायचा. मान द्यायचा. वाचा 3रा अध्याय आणि 7 वचन. पतींनो तुम्ही तसेच तुम्ही आपल्या स्त्रियांना पतींनो. किती लोक पती झालेले आहेत? अजून व्हायचे बाकी. आंटी थोडं पाणी मारून येत तोंडावर जा बाहेर. किती लोक पती झालेले आहेत?
किती व्हायचे बाकी आहेत? सगळ्यांसाठी बर का. ए लहान लेकर ऐक, तू पण पती व्हायचं पुढं. ऐक जरा. काय सांगितलं? पतींनो पतींनो तसेच तुम्ही आपल्या शेजार स्त्रिया तुम्ही एकमेकाला म्हणा पती नाही असं करा, एकमेकाकडे करा पतींनो. लहान लेकराला बरं आता पाहत हसत येते. अरे पण तुम्ही पण पुढे काय होणार आहेत? पती होणार आहे. एकमेकाला करा पतींनो. काय आज्ञा आहे तुम्हाला आजी? तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर तुम्ही आपल्या स्त्रियांबरोबर त्या अधिक नाजूक व्यक्ती आहेत नाजूक व्यक्ती त्या म्हणून म्हणून सुद्धा सुज्ञतेने सहवास ठेवा. नाजूक भांड ताब्यात दिलंय तुमच्या. त्याला चांगलं धरून काढ. कोणतं भांड दिलंय? नाजूक भांड. पाणी इकडं आमच्या इकडं पाणी. कोणतं भांड दिलंय? नाजूक भांड. काचेचं भांड आहे ते. नाजूक भांड. त्याला एक चापट मारली तिथे पडत खाली. इकडे घे इकडं. कोणतं भांड दिलेलं आहे? नाजूक. नाजूक भांड. मग ते तरुण भांड असं नाही तर वयोवृद्ध भांड असं. पण ते कोणतं भांड आहे? नाजूक. इथं काय सांगितलं? अधिक नाजूक व्यक्ती आहेत. नाजूक व्यक्ती. नाजूक व्यक्ती म्हणजे ते पुरुष इकडे रे छोटा बाळा, इकडे लवकर लवकर लवकर. मुलगी असो. या मुलीपासून तर वृद्ध स्त्रीपर्यंत. आजीपर्यंत Yes. कोणतं पात्र आहे? नाजूक नाजूक. बोला ना, कोणतं पात्र आहे? नाजूक. नाजूक सिस्टीम आहे ती. कोणती सिस्टीम आहे? नाजूक. नाजूक सिस्टीम आहे ती. मग या नाजूक सिस्टीमला काय करायचं आपल्याला? सांभाळून. सांभाळायचं. कोणाचं काम आहे? नवऱ्याचं. पतींचं. पतींनो. पतींनो. काही व्हायचे तर तुम्हाला अगोदर ट्रेनिंग आहे. काय आहे? अगोदरची. अगोदरची ट्रेनिंग, शिक्षण चालू आहे अगोदर. बायकांना पण अगोदर सांगितलंय बरं का, आधीन राहायचं. आधीन राहायचं. कोणाच्या आधीन राहायचं? नवऱ्याच्या. नवऱ्याच्या आधीन राहायचं, सासूच्या आधीन राहायचं, सासऱ्याच्या आधीन राहायचं, त्याच्या नंदाच्या आधीन राहायचं, त्याच्यानंतर परिवार. चुलते मालते काय असो. आता खूप महत्वाचं बरं का, आता खूप महत्वाचं, लक्ष द्या माझ्याकडे. आता हे दोघं पती पत्नी कोण होते? हा, पहिला परमेश्वरने काय केलेलं आहे? आदामाला घडवलं, आदामाची फासळी काढली, तिच्यापासून काय झालेलं आहे? स्त्री झालेली आहे. ही स्त्री कुठंतरी काय केलेली आहे? परमेश्वराने तिला सांभाळायला दिली. एक्झाम्पल तुमचंच घ्या, तुम्ही दोघं नवरा बायको, तुमचे एक तुमच्या पत्नीला कुठं, गाव कोणचं आहे तुमचं? बीड. बीड. हा, समजा बीड मध्ये तुमची फासळी परमेश्वराने कुठे ठेवली ती? बीडमध्ये. बीड मध्ये. बीड मध्ये तिला आई वडील दिले सांभाळायला. कोणी दिले? देवाने. मला देवाने दिले आई वडील. मग नवरोबाचे ते कोण आहेत? आई-वडीलच. सासू सासरे तर आहे, ते लांबचं नाते. जवळचं नातं कोणचं आहे? आई-वडीलच. पत्नीचे आई वडील तुम्हाला तिथं परमेश्वराने तिला सांभाळायसाठी दिलेले आहे. म्हणजे ते तुमचे कोण आहेत? पुरुषाचे. आई-वडील. बोला ना. आई-वडील. ए बोलत का नाही? बोला ना. आई-वडील. आई वडील आहे. कोण आहेत? आई-वडील. त्यांना मग काय करायचं आहे? मान द्यायचं, जीव लावायचा आहे. आणि समजा आता स्त्री, तुमचे पती तुम्हाला आता इथं फतेबाज मध्ये भेटलेत, बरोबर? हा, भेटलेत. मग त्यांचे आई वडील तुमचे कोण आहेत? आई-वडीलच. आई वडील. तुमच्या नवऱ्याला त्यांनी काय केलेलं आहे? सांभाळलेलं आहे. काय केलेलं आहे? सांभाळलेलं आहे. म्हणजे त्यांच्या घरातील जेवढी सिस्टीम आहे ती कोणाची लोकांची नाहीये, तुमचीच आहे. त्यांची बहीण तुमचीच आहे, त्यांची आई तुमची आई आहे, त्यांचा भाऊ तुमचं पण काय आहे, तो बी तुमचं. सगळं ती सिस्टीम कोणाची आहे? तुमची आहे. तिकडची सिस्टीम कोणाची आहे? तुमची आहे. हे सगळं कोणते नाते? पक्के नाते आहे. Praise the Lord. आपण तिकडून आणली ननंदबाई, तिकडून आणली. तिकडून आणली नाही, कुठून काढली तिला? पुरुषातून. हा, ती काय बाहेरची नाहीये. नाही. तू पण दुसरे कोणाची तरी आहे. पुरुषातून जन्म झाला. हा, मला किती लोकांना कळतंय? हालेलुया. म्हणजे परके आहेत का? नाही. हा, पती पत्नीच आई वडील परके आहेत का? नाहीये. काय काय लोक तर वर्ष सासूरवाडीला जात नाही. म्हणजे सासूरवाडी. अरे बाळा, आता बायकोचे किती शॉर्टेज चालू आहे माहिती आहे ना? बायका मुली भेटा ना. काय भेटा ना आता? मुली भेटत नाहीये.
खरी गोष्ट आहे खोटी गोष्ट आहे सांगा ना, खरी गोष्ट. भेटतात का? नाही भेटत. आज मी तुम्हाला बायबल मधून सांगते, काय सांगते? चांगली स्त्री. चांगली स्त्री. आज ती जरी कुठं जरी असली, तिचे घरचे ते तुझे घरचे आहे, आणि नवऱ्याच्या घरचे ते कोणाचे आहे? स्त्रीच्या घरची. हे म्हणायचं नाही आपण, सासूरवाडी नाही म्हणायचे. ते पण तुमचं घर आहे हे पण आणि हे पण, ते दोन्ही पण घर तुमचे आहे. हालेलुया. या दोन्ही पार्ट्याला कोणी सांभाळायचे? दोघांनी. दोघांनी सांभाळायचे. हा, कारण की तुम्ही कोण आहे? एक शरीर आणि एक देह. एक देह. कुठं सांगितलंय? बायबलमध्ये. काढा उत्पत्तीचं पुस्तक आणि वाचा. दुसरा अध्याय 24 वचन. यास्तव पुरुष आपल्या आई बापास सोडून आपल्या स्त्रीशी जोडून राहील, ती दोघे एक देह होतील. Praise the Lord. Hallelujah. कसं काढलं त्यांना? बघा ना त्याच्यामध्ये. 21. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा 21 मध्ये वाचा. 21 मध्ये बघा. मग परमेश्वर देवाने आदामाला गाढ निद्रा आणली आणि तो झोपला, तेव्हा त्याने त्याची एक पासळी काढून घेतली, तिची जागा मांसाने भरून आली. परमेश्वर देवाने आदामाची पासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. तेव्हा आदाम म्हणाला, आता मात्र ही माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. स्त्रीला कोणाकडे नेलेला आहे? आदामाकडे नेले. स्त्रीला आदामाकडे नेलेला आहे. हे कोण आहे? एक देह आहे. हालेलुया. आता वेगळं म्हणायचं का? काही पुरुष, आता तुम्ही पुरुषांनी पुरुषाला स्वार्थ सांगायचे. काय करायचं? अरे बाबा भाऊ, मी ऐकलंय आज ती बाहेरची नसती, ती आपलीच पासळी असते. काय करते? कोणाची पासळी असती? स्वतःची. आपलीच पासळी, स्वतःची. आणि म्हणते बाहेरची. बाहेरची का? नाही. हा, तिचे आई वडील तुमचे कोण आहेत? आई-वडील. हा, नवऱ्याचे आई वडील तुमचे कोण आहेत? आई-वडील. स्त्रिया कोण आहेत? आई-वडील. मग त्यांची पण काळजी घ्यायची, त्यांच्याकडे पण काय करायचं? लक्ष द्यायचं. ही सिस्टीम सगळी कुठून आली? देवापासून. हे तुम्ही दोघं तयार झाले म्हणून ही सिस्टीम आली सगळी. Yes. वाजंत्री तुमच्या माग. हा, इकडे बघा आता माझ्याकडे. पुरुषाबद्दल, पुरुषाला जर घरचे जर म्हटले, अरे ती अशी वागते, ती तशी वागते, मग त्याला काय करायचं तुम्ही? वचन सांग. वचन सांगायचं. जाऊ दे, माझं हाड येते, त्याला मला समजून सांगावं लागेल. काय करावं लागेल? कशी स्टाईल करायची? समजून सांगा. मला समजून सांगावं लागेल. मग त्यांच्या ऐकून त्यांचं ऐकून लगेच धोपटायचं काय? मग हा, मग बायकोनी पण लगेच नवऱ्याचं ऐकून धोपटायचं काय एकमेकाला? कधीच करायचं नाही. तुम्ही कोणते शरीर आहात? एक एक शरीर. देह. एक शरीर. म्हणा एक शरीर एक शरीर. आणि एक देह. किती लोक माझ्या बरोबर आहेत? Hallelujah. का भुरची गाडी पकडली? भुर नाही. काही लोक भुरची गाडी पकडली देत. असं पाहते तिकडे माझ्याकडे अशा पाहतात. आणि आता मग घरी जावं लागल. बहिणी 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 काय विचार करतात? आता घरी जावं लागल. काय करावं लागल? चपाती लाटावं लागणार आहे, आता भाजी करावं लागणार आहे. पुरुष पण काय विचारत? भुरची गाडी होती. किती आहेत तुम्ही? एक देह. पती पत्नी किती आहेत? एक एक देह. देह. एक देह. एक. आणि ज्यांचे नवरे नाही आले ना, त्यांना तुम्ही हा मेसेज सेंड करायचा. तुमचं काम आहे. Yes. आणि घरी म्हणायचं, थांबा आपण एक मेसेज आलो. नवरा म्हणला ना कोणचा मेसेज? हा देव बाप्पाचा मेसेज आहे. ऐकून त्याच्या पुढे लावून द्यायचं. सगळं जेवण बिवणं करून ठेवायचं तिथं. आणि ऐकल्यानंतर तो पण काय म्हणणार? अरे खरंच चांगली गोष्ट आहे. त्याचं मन पण काय होऊन जाईल? बदलून जाणार आहे. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. माझा सांगायचा विषय काय आहे? आता या स्त्रियाबद्दल कळालं. आता परत या त्या पेत्राच्या पत्रामध्ये या परत. पतींनो. पती. पतींनो काय द्यायचं तुम्ही? आपल्या स्त्रिया. आपल्या पत्नीला काय करायचं आहे? मान द्यायचा. आपण आपल्या पत्नीला मान देतो, दुसऱ्या पत्नीला मान देतो. आपल्या पत्नीला खाली करतो आणि म्हणतो. त्याला जाऊ. दुसरी बाई दिसली का? एक ब्रदर होते बरं का, त्यांचं नाव नाही बोलू. स्वतःच्या पत्नी सांगती लाड्या गुडीत नाही बोलणार, दुसऱ्यांच्या पत्नी सांगती बोलणार आहे.
कोणाच्या पत्नीला मान द्यायला लावला बाबा? स्वतःच्या पत्नीला. पत्नी किती पाहिजे? एकच. एकच पाहिजे. चर्च किती पाहिजे? एकच पाहिजे. पाळक किती पाहिजे? जे लोक, ज्या बहिणी, जे भाऊ लोक पाळक बदलतात, त्यांनी कशासारखं आहे? व्यभिचार केलेला सारखं आहे. काय 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 भाऊ लोक पत्न्या बदलत बसतात, काय काय बहिणी पण पत्न्या बदलत बसतात. अरे बाबा, तुला हे तुला बदलायला परमेश्वराने काय दिलेलं नाहीये? परमिशन दिलेली नाहीये. तुम्ही जर एखाद्या स्त्रीकडे तुम्ही वाईट नजरेने जरी पाहिलं तर तुम्ही काय केलेलं आहे? व्यभिचारच केलेला आहे. तुला काय पाहायचं? तुझ्या बायकोकडे पाहा ना. आणि तिला पण म्हणणं आहे, तिला काय पाहायचं? तुझ्या नवऱ्याकडे पाहा ना. दुसरीकडे कशाला पाहायचंय? हा, दुसऱ्यांच्या नवऱ्याकडे पाहिलं तर तो काय आहे? व्यभिचार आहे. दुसऱ्यांच्या बायकोकडे पाहिलं तर, वाईट विचार केलं तर काय आहे? व्यभिचार आहे. हालेलुया. बायबल मध्ये सांगितलं आपल्या बायकोला मान दे. Praise the Lord. स्वतःचा वावर काय आहे म्हणायचं खूप सुंदर आहे. दुसऱ्याच्या वावरात आपण काय म्हणतो? आपल्या वावरात उभं राहतो आणि म्हणतो ते किती छान आहे, किती ऊस भारी लावलाय. तिकडे उभं राहून पाय तुझं शेत कसं दिसत तुला. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. किती लोक माझ्यावर आहे? हालेलुया. आपण म्हणा मी उत्तम आहे. मी उत्तम आहे. तर अजून काहीतरी शब्द आहे. ही क्वालिटी आहे, क्वालिटी बाज आहे. Yes. बेट एकदम उत्तम, चांगलं, बेटर. इंग्लिश म्हणा बेटर. हा, Branded. ब्रँडेड आहे, ब्रँडेड. दुसऱ्याच्या वावरात राहून आपल्या वावराकडे बघा, काय दिसत? Branded. ब्रँडेड माल. Best, best. काय? Best. देवाने पती पत्नी बनवले तर कसे बनवले? Branded. ब्रँडेड. असं करा ना जरा. Branded. उत्तम हिऱ्यासारखे. Yes. दुसऱ्या आणायला जाताना ऍडजस्ट नाही होणार. नाही होणार. फासळी काय होणार नाही म्हणा. असं करा, Adjust. ऍडजस्ट नाही होणार. पुरुष लोकांना नाही होणार. ऍडजस्ट नाही होणार. Adjust. आणि काय काय बहिणी पण जातात पळत, चिटकायला. मी तुमची पासळी. अरे बाबा दीदी, तू मॅच नाही होणार बाबा. तिथं कोणतरी ऑलरेडी मॅच झालेलं आहे. Hallelujah. हा, Yes. प्रेस द लॉर्ड. Praise the Lord. Hallelujah. जी पासळी आहे तीच मॅच होणार आहे. तिलाच म्हणतात ब्रँडेड. Amen. Hallelujah. त्यालाच म्हणत आहे, काय म्हणलेलं आहे? ब्रँडेड. आता हिला काय म्हणावे? लक्ष द्या. आता हिला काय म्हणावे? हाडातले हाड. हाडातले हाड आणि मांसातले मांस. हे काय आहे? ब्रँडेड आहे. कुणी केलेलं आहे ब्रँडेड? तुम्हाला देवाने केलेलं आहे. माणसांनी केलेलं आहे ब्रँडेड. तुम्हाला मला देवाने ब्रँडेड केलेलं आहे. Hallelujah. हालेलुया. हालेलुया. आपण म्हणतो दिवस नुसतं आयुष्यभर ब्रँडेड कपडा, ब्रँडेड घडी, ब्रँडेड हे, ब्रँडेड ते. स्वतः branded. अरे मेल्यानंतर ब्रँड संपतो. सगळ्यात महत्वाचा जिवंत तू आहेस तोपर्यंत तुला आत्माला काय करायचंय? खमवायचं आहे. तुझा आत्मा देवाच्या राज्यामध्ये गेला पाहिजे. शेवटी मेल्यानंतर ब्रँड संपून जाणार आहे, मातीत जाणार आहे. Hallelujah. तिथं तुम्हाला राख आणि मातीशिवाय काही दुसरं दिसणार नाहीये. तुम्ही आता जिवंतपणे काय करा? एकमेकाला काय करा? मान द्या. मान द्या. Hallelujah. पती पत्नीने काय करायचं? मेल्यानंतर गुण घेतात. मग माझी बायको लय चांगली होती, जरा एकदा आज जाऊन म्हणा तिला फुल द्या, जरा म्हणा तू चांगल्या प्रकारचं जेवण करतेस. काय करतेस? Hallelujah. चांगल्या प्रकारचं. नसन म्हणून तरी म्हणा चांगलं करतेस बाबा. आणि नसन येत तर तिला शिकवा ना. मग तुम्ही Yes. एवढा फोन दिलाय कशाला दिलाय? Yes. कधीतरी चांगल्या कामाला वापरा. एक 2 माणूस परत वाईट गोष्टी पाहत बसतात. त्या पाहत बसायच्या का? नाही. प्रेस द लॉर्ड. काय सांगितलं? स्त्रियांना काय करायचं आहे? मान द्या. मान द्यायचा. Praise the Lord. Hallelujah. आणि ती कोणची स्त्री आहे? नाजूक व्यक्ती. नाजूक व्यक्ती आहे. आणि ती कोणची स्त्री आहे? सद्गुणी स्त्री. तुमचं घर सोडत नाही. Amen. Yes. Hallelujah. काय का नुसतं पळा त्यात. उठसूट माहेर. अरे तू नवऱ्याच्या घरी आलं तेच तुझं माहेर सासर आहे. Hallelujah. समजलं ना तुम्हाला? काय काय बहिणी जायच्या पण आता जात नाही. त्याला कळायला लागलं काय आता ते? हेच माझं माहेर, Yes, ma'am. हेच माझं सासर आणि हेच माझं सगळं. ज्यावेळेस तुम्ही म्हणता ना त्यावेळेस तुमचा परिवार तुम्हाला आशीर्वादित झालेला दिसेल. Hallelujah. तुम्ही म्हणता माझा नवरा दारू पितो, दारू. अरे प्रार्थना कर, नवरा बदलेल. अरे उपास कर, लेकरांना सांग, तुझा नवरा बदलेल, तुझं खानदान बदलेल, शेजारचे
हालेलुया. ऍडजस्ट. कसं पण असू काय करायचं? ऍडजस्ट करायचं. ऍडजस्ट. दारुडा असला तरी ऍडजस्ट. रागिष्ट असला तरी ऍडजस्ट. सांभाळून घ्यायचं. हा, कसं पण असू काय करायचं? सांभाळून ऍडजस्ट करायचं. दुसरीकडे नाही पाळायचं. काय करायचं? सांभाळून दुसरीकडे पळालं म्हणजे काय झालं? व्यभिचार झाला तो. काय झालं? पर स्त्रीकडे गेलं, पर पुरुषाकडे गेलं, तो काय आहे? विचार आता हा पेन आहे. हे पेनाचं टोपण कशाला बसणार आहे? याला तर बसणार आहे. हालेलुया. दुसऱ्याला बसणार आहे का? दुसऱ्याचं टोपण याला बसणार आहे का? नाही. हालेलुया. म्हणजे बायबल मध्ये सांगितलं की फासळी काढलेली आहे. बोला ना, काय काढलेलं आहे? फासळी काढलेली. जिथून काढली तिथंच मॅच होणार. मॅच होणार आहे. कसे नवरा असू द्या, Yes. कशी बायको असू, कशी म्हणजे काय ऍडजस्ट करायची आपल्याला. तिला इथं बसून घ्यायची, जाऊ द्यायची नाही. तिला जाऊ द्यायची का मग? नाही. हा, जरी ती येड्यावानी करत असेल तरी काय करायचं तिला? म्हणा नवऱ्याचं काम. नवऱ्याचं काम. म्हणा नवऱ्याचं काम. नवऱ्याचं काम. आपली बायको कशी असू द्या, सांभाळून घे. सांभाळून घ्यायची नाही. इकवी तू सोडायची नाही माझी बरगडी. काय म्हणायचं? बोला ना, असा हात करा. सगळे असा हात करा. बायकोने किती येड्यावानी केलं तर काय करायचं? सोडायचं नाही. जाऊ द्यायची का तिला? नाही. म्हणा माझी पासळी. Yes, पुढे hallelujah. सांगितली पासळी. वाचा परत. उत्पत्ती किती? 2:24. 2:24 मध्ये वाचा फास्ट तेव्हा मध्ये. आदम म्हणाला, आता मात्र ही माझ्या हाडातले हाड व मांसातले मांस आहे. हा. हिला नारी म्हणावे, कारण ही नरापासून बनवली आहे. आता मला गाळ निद्रा लावली ते 22 वचन. मध्ये, 22. परमेश्वर 22. देवाने आदम 22 बघा सगळ्यांनी. कुणीकडे बायबल नसन तो तुम्ही शेजारच्या मध्ये बघा. हा. परमेश्वर देवाने आदमाची परमेश्वर देवाने आदमाची फासळी आदमाची फासळी काढलेली आहे. आदमाची फासळी काढून ती कुठं जोडलेली आहे? सगळ्यात तिचा काय तयार केलेली आहे? स्त्री तयार केलेली आहे. हालेलुया. प्रत्येक पुरुषाची फासळी काढून बायको स्त्रीला बनवलेला आहे. हालेलुया, हालेलुया. आणि मग ती स्त्री कुठंतरी सांभाळायसाठी. या गावामध्ये होते, त्या गावामध्ये होती, आणि त्या स्त्रीला परमेश्वर तुमच्याकडे आणतोय. Praise the Amen. Lord. हालेलुया. हे जमवणारे आणत नाहीत, नाही. जमवणारे जुमावणारे नाही आणत, परमेश्वर आणतोय. Praise the Lord. देवाने तिला तयार केलं आणि कोणाकडे आणलेलं आहे? आदामाकडे आणलं. वाचा ना त्याच्यामध्ये काय काय केलंय. परमेश्वर देवाने किती आदमाची वचन? 22. 22 किती? 22. 2:22 ऐका बरं का. परमेश्वर देवाने आदमाची फासळी काढून आदमाची फासळी काढली. कोणाची फासळी काढली? आदमाची फासळी काढली. याची त्याची नाही काढली बरं का. कोणाची काढली? आदमाची काढली. तुमची बायको तुमचीच आहे, दुसरी बसवायची नाही. फासळी आपलीच बसवायची. परमेश्वरांची काढली ना, तो परमेश्वर ती फासळी बायको तुमच्याकडे आणि नवऱ्याला, आणि ज्या मुलींना नवरा नाहीये त्यांच्याकडे परमेश्वर काय करेन? फासळी. शरीर घेऊन जाईल. तो शरीर घेऊन येईन. Yes. परमेश्वर तयार करणार आहे. काय सांगितलं 22 मध्ये? देवाने आदमाची फासळी देवाने आदमाची फासळी काढली, तिची स्त्री बनवली, तिची स्त्री बनवली, तिला आदमाकडे नेले. आदमाकडे आणलेला आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्हाला पती पत्नीला एक कोणी जमवणार नाही. हे करणारं काम कोणाचं आहे? देव आणतो. देव आणत आहे. Amen. Praise the Lord. Hallelujah. म्हणून काय सांगितलं? हा मग आदाम म्हणाला. हा मग काय वाटत? तेव्हा आदम म्हणाला, आता मात्र माझ्या हाडातले हाड व आता माझ्या हाडातले हाड. ज्या वेळेस तुम्ही तुमच्या पत्नीला मान देतात, रिस्पेक्ट देतात, म्हणतात ही माझी पत्नी कशी असू द्या, काळी असू द्या, गोरी असू द्या, कशी पण असू द्या, ही माझी पत्नी आहे. Amen. हे माझं हाड आहे. Yes. पती पत्नी वेगळे नाहीये. Hallelujah. पत्नीने पण म्हणायचं मी त्यांच्या शरीरामधून आलेली आहे, Hallelujah. हे माझाच नवरा आहे तो. हालेलुया. तो कसा पण असू द्या, तो रागिष्ट असू द्या, चिडका असू द्या, मारका असू द्या, काही असू द्या, पण काय करायचंय? त्याच्याच काय करायचंय? अधीन राहायचंय. दुसऱ्याच्या नवऱ्याच्या अधीन राहायचं नाहीये. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. आपला नवरा कसा असू द्या, म्हणा माझा नवरा आशीर्वादित आहे. माझा नवरा आशीर्वादित आहे. ज्या बायकात ना त्यांनी म्हणा माझा नवरा माझा आशीर्वादित नवरा आहे. आशीर्वादित आहे. आम्ही पती पत्नी आम्ही पती पत्नी आशीर्वादित आहोत. आशीर्वादित आहोत. प्रेज द लॉर्ड. आमेन. आमेन. तुम्ही दोघा पती पत्नीने एकमेकाला काय करायचंय? आशीर्वाद द्यायचा. आशीर्वाद द्यायचा आजपासून. Yes.
आणि नवऱ्याने पण म्हणायचं माझं हाड आहे ते वाळलं असू नाही तर जाड असू. काय काय लोक माझी पत्नी लय अशक्त आहे मग दुसरी पत्नी शोधतो. काय काय लोक माझी पत्नी लय जाड आहे मग तिसरी शोधतो. काही लोक म्हणतात असंच नाक घेन तसंच नाक घेन काय 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 काय. तुला देवाला नाव ठेवलं तुला कुणी सांगितलं? तू तसंच बसशील मग तुझं लग्नच होणार नाही. कोणाच्या प्रतिरूपाचे आहेत आपण? देवाच्या प्रतिरूपाचे. परमेश्वर तुमच्याकडे आणतोय. येस. आणि मग आदम म्हणला माझी पातळी नाही माझी नाही मी कुठून निघली मला नाही माहिती. काही लोक म्हणतात नाकात असे काळीचे गोरीचे बुट्टीचे आणि केसातले टकलीचे ना असे. अरे तुला टकली जरी दिली तर आणली ना परमेश्वराने आणली वापर. तिच्या बरोबर तू काय कर तुझी पासळी म्हणून ऍक्सेप्ट कर. येस. हालेलुया. काय खायला देतो परमेश्वर ते खा ना. उत्तम देतो. परमेश्वराने तुला त्या पापाचं फळ खायला लावलेलं नाहीये. येस. परमेश्वर जे आणतो ते तुला काय करायचंय ऍक्सेप्ट करायचं आहे. हालेलुया. परमेश्वराने काय केलं? आदामाकडे आणलं. आदामाकडे आणलेली आहे. प्रेज द मग लॉर्ड. आदाम म्हणतो हे माझं हाडातलं हाड आहे. आणि मांसातलं मांस आहे. तो म्हणला नाही का? तो असा नाही म्हणला हिचं नाक काहीतरी वेगळं वाटतंय मला नाही. असं म्हणलं का? नाही. काय काय ठिकाणी ते एक स्थळ बघणारे लोक बघा पर 200 स्थळ पाहून झाले त्यांचे तरी त्यांना सापडाना त्यांना पुढं. म्हणजे याचा अर्थ त्यांना परमेश्वरच माहिती नाही झाला. आता माझं लग्न जमलं त्यावेळेस मी पहिल्यांदा हिलाच पाहिलं. हिला पाहिलं मी म्हणलं हा परमेश्वराने आणलंय. म्हणले माझ्या हाडातलं हाडण काय आहे? मांसातलं मांस. परमेश्वर आणतोय तुमच्याकडे आणि तुम्ही रिजेक्ट करतात. कोणाचं ऐकून? शैतानाचं ऐकून. म्हणा शैतानाचं ऐकून. शैतानाचं ऐकून reject. म्हणून काही लोकांचे आता 50 वर्ष झाले लग्नच व्हायना. पाहतो डोळ्यांनी मी. येस. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. काय म्हणायचं शिका. माझं आहे. माझं. तरुण लोक बर का तरुण लोकांसाठी एखादं स्थळ आलं तर म्हणायला शिका पुरुषांनी हे माझ्या हाडातलं हाड मांसातलं मांस. मांसातलं मांस आमेन. हे देवाने माझ्यासाठी आणलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेस द लॉर्ड. स्वतःच्या नवऱ्याला कमी नका समजू. तो उभा राहिला म्हणून तुमच्यामध्ये तुम्हाला इज्जत आहे. स्वतःचा नवरा कसा असू द्या काम तो करू किंवा नाही करू पण म्हणा माझा नवरा आहे. गर्वाने म्हणा अभिमानाने म्हणा माझा नवरा आहे. आणि स्वतःची बायको स्वतःच्या बायकोला नाव नका ठेवू कशी असू द्या पण काय म्हणा माझं हाड आहे ते. काय करायचं? माझा आड. सिरियस झाले सगळे. नाही. हे नवऱ्या बायकोचा टॉपिक चालू झाला सिरियस झाले. उभे राहा आपण सगळे. एकमेकांनी काय करायचंय? ऍडजस्ट करायचं. हा सांभाळून घ्यायचं. सांभाळून. ऍडजस्ट नाही करायचं. सांभाळून घ्यायचं. माझ आहे मला ते. माझं आहे. फासळी कुणून काढली? शरीरातून. नवऱ्याची फासळी आदामाची फासळी कुणी काढली? देवाने काढली. देवानी काढली. आणि काय केलं? मला स्थळच येत नाही मला स्थळच येत नाही. अरे तू कबूलच करायला तयार नाही. माझी फासळी आहे माझी फासळी आहे. तुम्ही म्हणतात असंच आहे तसंच आहे समजतच नाही. प्रेस द लॉर्ड. हालेलुया. कुठून आली सिस्टीम? हा फासळी कुठून आलेली आहे? स्वतः. हा माझा विषय काय आहे? चांगली स्त्री. सद्गुणी स्त्री. आदामाला मिळालेली कोणची स्त्री आहे? सद्गुणी स्त्री मिळाली. चांगली स्त्री. आदामाला कोण झालं? कायनाने आली. काय काईन हाबेल झाला. काईन हाबेल पासून कोण झालं? तिथून पुढे नोहा आला. कोण आलं बोला ना? कोण आलं? नोहा आला. नोहा नंतर कोण आलं? अब्राम आला. अब्राम नंतर कोण आलं? इसाक आला. अब्राम इसाक याकोब आलेला आहे. याकोबाला किती लेकरं झाले? 12 लेकरं झाले. आणि याकोबाला काय नाव दिलं? आशीर्वादी. तुमच्यामधून काय निघत आहे? आशीर्वाद निघत आहे. काय निघत मला? मला आशीर्वाद निघत आहे. तुमचे लेकरं वाढणारे. आमिंदर होणार. डॉक्टर होणार आहे. इंजिनियर होणार आहे. कुणी भारी भारी त्यांना काय मिळणार आहे? नोकऱ्या मिळणार आहे. कस काय मिळणार आहे? तुम्ही ज्या वेळेस म्हणतात हे माझं हाडातलं हाड आणि मांसातलं मांस आहे त्यावेळेस ते आशीर्वाद येणार आहे. आमेन. हालेलुया. मी ज्या वेळेस स्वतःच्या बायकोला म्हणणार नवऱ्याला म्हणणार हे माझाच नवरा आहे ही माझीच बायको आहे त्यावेळेस परमेश्वर काय म्हणणार आहे? आशीर्वाद देणार आहे. हालेलुया.
थोडंफार संकट असतात, दुःख असतात, Praise the Lord. Hallelujah. एकाच्या परीक्षा येते, म्हणा परीक्षा येते, परीक्षा येते. याच्यासाठी तुम्हाला आणि मला मजबूत करायला येते. आमेन. Hallelujah. कधी कधी घरातून वादळ होतं, कधी कधी बाहेरून वादळ होतं. सासू मा म्हणा, सासू आई म्हणा, काय म्हणा सासूला, आता सासू मामी म्हणू नका, आई म्हणा, काय म्हणा सासूला, दोघांनी पण पती पत्नी दोघांनी काय म्हणा सासूला, सासूने म्हणायची आई म्हणायचं, सासऱ्याला मामाने पप्पा म्हणा, डॅडी म्हणा त्याला, कारण की तुम्हाला दोघांना सांभाळणारे ते आई वडील आहेत. कोण आहे ते दोघांना सांभाळणारे? कोण आहेत? आई वडील. आज घाण सवय काही पुरुष लोकांना, सासूरवाडीला जायचं नाही, सासू नका म्हणा, आई म्हणा आजपासून. प्रेज द लॉर्ड. खाली बसा. हालेलुया. हालेलुया. किती लोक माझ्या बरोबर आहे? हालेलुया. किती लोकांना कळतंय? हालेलुया. संपू का? अरे संपायला वेळ नाही आली अजून, थोडा वेळ. हालेलुया. हालेलुया. तर बायबल मध्ये काय सांगितलं? स्त्री आणि पुरुष एकमेकाला काय करायचं आहे? मान द्यायचं. मान द्यायचं. Praise the Lord. अजून स्त्रियांसाठी काय सांगितलं 2 वचनामध्ये? तसे स्त्रियांनो तुम्ही तसे स्त्रियांनो तुम्ही तुम्ही आपल्या आपल्या पतीच्या आपल्या बरं का नाही, आपल्याच पुरुषांनो आपल्याच पत्नीला, मान द्या. कोणत्या पत्नीला? दुसऱ्यांच्या पत्नीला नाही. काय काय लोक काय करतात? आपल्या पत्नी समोर दुसऱ्याच्या पत्नीला रिस्पेक्ट देतात, आपल्या पत्नीचा काय करतात? कचरा करतात. ही सगळी वाईट गोष्ट आहे, असं करायचं नाही. हालेलुया. सगळ्यात त्याचा अर्थ तो पाप करायला चाललेला आहे मग तिकडं. प्रेज द लॉर्ड. किती लोक माझ्या बरोबर आहेत? हालेलुया. आपल्या पत्नीला काय करायचं? आपल्या पत्नीचं मान ठेवायचं. मान ठेवायचं. कोणतं पात्र आहे ते? नाजूक भांडे. काचेचं भांडे. Yes. आज काचेचं भांड तुम्हाला सांभाळायला दिले. तुमची बघा ना, परमेश्वर किती तुम्हाला प्रेम करतो. हालेलुया. हालेलुया. आपली लायकी तरी होती का सांगा बरं? पण आपल्याला काय केलेलं आहे? नाजूक पात्र दे. हा, नाजूक पात्र तुमच्या हातात दिलंय सांभाळायला. का? कारण की परमेश्वराने त्या योग्यतेचं तुम्हाला बनवलंय. समजलेलं आहे. Praise the Lord. आणि स्त्रियांनी आपापल्या पतीच्या अधीन राहा, त्यासाठी की कोणी वचनाला अमान्य असेल तरी तुमच्या भिडस्तपणाचे निर्मल वर्तन पाहून ते काय म्हटलं पुढे ते वाचतो? वचन वाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तमानाने मिळवून घेतले जावे. हा, तुमची शोभा केसाचे गुंफणे तुमची शोभा. स्त्री कशी पाहिजे? सद्गुणी स्त्री कशी असते? तिचे केस कसे असतात? व्यवस्थित गुंफलेले असतात. हालेलुया.